हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम. श्री जय गणेश मित्रमंडळ आयोजित हा 2025 मुंबई रंगमंचावरील हा पहिला प्रयोग आणि त्याला आपण मायबाप रसिक प्रेक्षकांनी दिलेले उत्स्फूर्त असा प्रतिसाद, आपणा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे आज बरेच शाहीर वर्ग आहेत, कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी आहेत, या सर्वांचा मनापासून आम्ही उपस्थित राहिल्याबद्दल आभारी आहोत. मायबाप रसिक हो, हा थिएटरचा शो होतोय. हे थिएटर म्हणजे सभागृह म्हणजे आपणा सर्वांसाठी मंदिर आहे. म्हणून गणेशा तुझे नाम चांगले आवडी बहु चित्तरंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना कल्पवृक्ष तू कामधेनु वा लाविजे स्तनी जीवींच्या जीवा हाची हेतु रे शेषभूषणा हे दयानिधे श्री गजानना सचिन बुवाला काय झाला म्हणाल तुम्ही आज? सांगीन पुढे कार्यक्रम जाऊ द्या. आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य आयोजक संयोजक, सन्मान्य कलगीतुरा उन्नती मंडळाचे सदस्य आणि ज्याने अनेक कलावंतांना, अनेक नवनव्या कलावंतांना ज्यांनी या ठिकाणी उभं केलं, सन्मान्य दिलीप नामेबुवा आणि त्यांचे चिरंजीव सन्मान्य वैभवजी नामे, शाहीर वैभव नामे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आजचा हा कलगीतुऱ्याचा दिलीस. गेल्या वर्षी सगळं वाहून नेलंस, गेल्या वर्षी टायमात सगळी पेरणी झाली, पण जे आलं येणार होता हाताशी, तो हाताचा घास, तोंडाचा घास पळवून नेलास गेल्या वर्षी. यंदा पेरणी पण नाही करून दिलीस. शेतकरी म्हणतोय गणरायाला, काय म्हणतोय का हो सगळी किमिया तुमची आहे. राजोदा पड्याळ माझे आज तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. हे तुमचं काम आहे आणि खरोखर तुम्ही ते अगदी प्रामाणिकपणे इमानी इतबारे करता, याचा मला अभिमान वाटतो. निश्चितपणे तुम्हालाही मानाचा मुजरा करतो. म्हणायचं आहे म्हणायचं का आता आळवण्या करीत राहीत नाही जास्त. ऐका फक्त काय म्हणायचं आहे. शेतकरी काय म्हणतोय, जो तुटलेला आहे मनातून, जो खचलेला आहे मनातून, तो काय म्हणतोय का गाण्याला. अरे परत न्यायचं असेल दिलेलं गेल्या वर्षी,
परत न्यायचा असेल तर देऊच नको. हे गडा, अरे हे लंबोदरा एकदंता, जर परत न्यायचा असेल, परत घ्यायचा असेल तर देऊच नको. भरलेली ओंजळ माझी रिकामी होऊ देऊ नको. काय म्हणतो शेतकरी? परत न्यायचा असेल, घ्यायचा असेल तर आम्हाला देऊच नको. भरलेली ओंजळ माझी रिकामी होऊ देऊ नको. अरे निष्ठुर निष्ठुर असा गणा तू होऊ नको. अरे या भोळ्या भाबड्या भक्ताचा अंत गणेशा तू पाहू नको. शेतकरी म्हणतो गणा द्यायचं तर दे, खुल्या मनानं दे. देवा द्यायचं तर खुल्या दिलानं खुल्या मनानं दे. आमचा हातचा घास, आमच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नको, जसं गेल्या वर्षी नेलंस महापुरामध्ये. यंदा तर पेरणीच होऊन द्या दिलीस. म्हणून म्हणतोय ऐका पुढचा शेर. फक्त आता शेरो शायरीमध्येच याच्या पुढचे कार्यक्रम आपण करूया. काय म्हणतोय? 5 दिवस गणा तुला भक्ती भावाने पूजला. 5 दिवस गणा, काय 1.5 दिवस, काय 10 दिवस, काय 21 दिवस तुला भक्ती भावाने पूजला. अरे भरलेला शिवार खळा माझा गेल्या वर्षी सगळा पावसाने भिजला. दिवाळीत पाऊस होता गेल्या वर्षी. म्हणून म्हणतोय 5 दिवस गणा तुला भक्ती भावाने पूजला. भरलेला शिवार खळा माझा पावसाने भिजला. काय करावे आता, काय करावे आता, अरे सुचे ना मजला. अरे उभ्या जगाचा पोशिंदा मी काल रात्री उपाशीच निजला. सगळ्या जगाचं पोट भरतो शेतकरी राजा माझा. राजा म्हटलं गेलं त्याला. सगळ्या जगाचं पोट भरतो, पण त्याच्या वाट्याला काय येतं मित्रांनो, जो शेतकरी आहे त्याला कळतं. म्हणून म्हणतोय मित्रांनो, शब्दाची मर्यादा आणि शब्दाची किमया आहे. शब्दांचे जादूगार इथं बसलेले आहेत, त्यांची नावं मी घेत नाही. ऐका, म्हणून म्हणतोय चलो लगाएंगे कालीचा. हात बलमी झालो श्री गणा. मी काकुळतीला आलोय गणेशा. आता तूच सगळं सांभाळणारा, तुझ्या हाती सगळा शेतकरी राजा म्हणतोय. काय म्हणतोय? अरे हात बलमी झालो श्री गणा. आता सरा तुझ माझा. हात बलमी झालो श्री गणा. आता सरा तुझ माझा. कोण म्हणतो? त्या शेताच्या बांधावरून हा, त्या शेताच्या बांधावरून हा. अरे नवी तुला बळीराजा हो. हात बलमी झालो श्री गणा. आता सरा तुझ माझा. क्या बात. हात बलमी झालो श्री गणा. हात बलमी झालो श्री गणा. आता सरा तुझ माझा. त्या शेताच्या बांधावरून हा, त्या
शेताच्या बांधावरून हा विनवी तुला बळीराजा हो हात बलमी झालो श्री गणा आता आसरा तुझ माझा हात बल झालो गणा आता आसरा तुझ माझा हात बल झालो धूर नको धूर आता आसरा तुझ माझा आणि म्हणून मित्रांनो अंतरा मुखडा लिहिला मुखडा आणि माझे महाराष्ट्रातले ख्यातनाम कवी गायक ज्यांची मी अनेक गाणी मित्रांनो माझ्या मुखातून लोकांना त्याचं वाईट वाटतं पण मी गायले त्यांना मी मुखडा सांगितला की दादा अंकुश दादा मोहिते पोरांनो रेकॉर्ड करून ठेवा. मी त्यांना मुखडा सांगितलं दादा मला मुखडा सुचलाय माझ्या वडिलांप्रमाणे त्यांना मानतो मला मुलगा म्हणतात लेकाशिवाय बोलत नाही त्यांना म्हटलं मुखडा सुचला असा आज त्यांनी पहिल्यांदा आज तुम्ही उद्या चौकशी करून बघा खोपी गावामध्ये राहतात खोपीकर आहेत आज त्यांनी पहिल्यांदा भात लावणी केली हा पहिला शेतकरी आहे ज्यानं मे महिन्यात पेरणी केली आमची अजून पेरणी पण नाही दाढी पण नाही आलेल्यावरती ही खरी गोष्ट आहे आणि म्हणून त्यांनी मला अंतरे दिले या गणाचे अंतरे मुखडा मी लिहिला सचिन बुवाने लेखासारखं मांडतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून भांडून घेतो मुखडे घेतले अंतरे घेतला मुखडा मी लिहिला अंतरे घेतले भांडून कशा आहेत त्या ऐका. पेरणी आता मी केली चालू 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 भात नाचणीवरी लावली शालू भात नाचणीवरी लावली शालू भात नाचणीवरी लावली शालू भात नाचणीवरी लावली शालू. एक नंबरची ज्वारी असते तिला शालू म्हटलं जातं एक नंबरची ज्वारी जी आहे तिला शालू म्हटलं जातं म्हणून म्हणतोय भात नाचणीवरी लावली शालू कणसट पोरी लागतील डोलू सांग पावसाला नको हाई दोस घालू सांग पावसाला नको हाई दोस घालू येऊ नको आता म्हणून जा पावसाला हाई दोस घालू कणसट पोरी लागतील डोलू सांग पावसाला नको हाई दोस घालू सांग पावसाला नको हाई दोस घालू सांग पावसाला नको हाई दोस घालू. चौथी पास फार तर चौथी असतील चौथी शिकलेल्या माणसाची लेखणी बघा हा एखाद्या MPSC UPSC वाल्याला आजवल अशी लेखणी आहे जमत नाही त्यांच्या गाण्याची कटिंग द्यायला आणि म्हणून काही लोकांच्या पोटात दुखतंय असू द्या पण मी मात्र अभिमानाने नाव घेतो जे माझं आहे ते माझंच आहे हा जे त्यांचं आहे त्यांचं मी नाव निश्चितपणे प्रत्येक कार्यक्रमात मी घेतोय आणि इथून पुढे पण घेणार आहे माझ्या बापाला मीच अजरामर करणार आहे म्हणून म्हणतो कर्जा पायी आता सोसायटीवाले येतील सोसायटीवालं कर्ज घ्या सोसायटीवालं गावाला तिकडे नाही मुंबईत आहे कर्जा पायी सुचे ना काही त्या कर्जा पायी सुचे ना काही उतरव माझा तो बोजा हो हातबल झालो श्री गणा आता आसरा तुझ माझा हातबल झालो श्री गणा आता आसरा तुझ माझा हातबल झालो श्री गणा आता आसरा तुझ माझा हातबल झालो श्री गणा
आसरा तूच माझा. याला 3 अंतरे दिले. 3 अंतरे. हा अंतरा माझा आहे. मी जो आता गायलाय तो नाही. पोशिंदा जगाचा असून मी उपाशी, खेळ चालला हा माझ्या नशिबाशी. मेहनत करून मी ठरलो रे दोषी, वैतागुनी मी घेतली अफाशी. कोकणातला शेतकरी करत नाही, तरी पण मी शेतकऱ्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून म्हटलो, रोज पेपराच्या पानावरती असे मथळा एक तासा हो. काय सांगतात शब्दांचे जादूगार आम्हाला शब्द पेरायला. म्हणून म्हणतो ऐका, मी आता मोठेपणा करायचं नाही. मी निश्चितपणे ज्यावेळेस पुढची बारी होईल, कोणी फरमाईश केली तर निश्चितपणे गड हा पूर्ण करेल. आणि म्हणून जास्त वेळ न घेता बक्षीस आलेलं आहे, ते बक्षीस घेतो. सह्याद्री मार्लेश्वर कलामंच, देवरुख पाडगाव, पिंट्यादा भालेकर, संदीप चाचे, साक्षी चाचे. या कार्यक्रमाला महिला मंडळ सुद्धा बऱ्यापैकी उपस्थित आहे निश्चितपणे. आणि यांच्या माध्यमातून 251 रुपयांचं बहारदार पारितोषिक मला आले आहे. त्यांची फरमाईश त्यांनी दिलेली आहे. भरण्याची काळकाई, रसाळगडावर बहीण झोलाई, पाठीशी माझ्या सदा माझी वाघ जाई. ही त्यांनी फरमाईश दिली आहे. निश्चितपणे वेळ मिळाला, कारण वेळेचं बंधन आहे. नामे बुवा सारखं इकडं आमच्या पाठीशी उभा असणार, आणि म्हणून बुवांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे. आज पहिली बारी त्यांची सुद्धा आहे, त्यांनाही तुम्हाला श्रवण करायचं, ऐकायचं आहे. आणि म्हणून मी हे फास्ट करतोय. जे पळापळ पळापळ चाललेली आहे, ती निश्चितपणे त्यासाठी चाललेली आहे. सन्मान्य आमचे मित्र दीपकजी कारकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांची सर्व मंडळी, यांना सुद्धा जी नावं कोणाची राहून गेली असतील, कोणी राग बनणार नाही, बोलण्याच्या ओघात ते राहून गेले असतील. रवींद्र शेडेकर आडिवरे, शेडेकरवाडी, राजापूर, बुवांसाठी कल्पना आहे मला. काळजी नसावी मित्रांनो, तुमचं मनोरंजन करण्यासाठी आलोय. फक्त जी पाच पहिला शक्तिवाला आहे, 2-4 मिनिटं इकडे तिकडे जाणार, पण म्हणायचं काय बघा, म्हणायचं काय, लक्ष असू द्या. यंदाची सन्मान्य गायिका साक्षी कोकाटे यांची गवळण आहे. सन्माननीय नितीन दादा मास्कर, माझे बंधू, माझे मित्र, तुरेवाले शाहीर आहे, पण खूप प्रेम आहे त्यांचं. सकाळी पण फोन आला, शुभेच्छा परत. आणि सुधाकर दादा मास्कर या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साक्षीताईंची गवळण आलेली आहे. आणि ती गवळण अतिशय सुंदर, 15-20 हजार तिला लाईक्स आहेत, सबस्क्राईब आहेत. आणि सुंदर गवळण माझ्याही मनाला बसली. गवळण फक्त ऐकून दाखवतो. खूप छान शब्द आहेत. एखाद्या स्त्रीचा आवाज अगदी मुळापासून, म्हणजे अगदी पहिल्यापासून कोमल असतो, पुरुषाचा आवाज थोडासा राकट असतो. त्यांनी खूप सुंदर आळवलंय. मला तेवढं जमणार नाही, तरी प्रयत्न करतोय. गवळण त्यांची, चाल त्यांची आहे, शब्द मी माझ्या पद्धतीनं टाकण्याचा प्रयत्न केलाय. गवळण प्रेमाचीच आहे आजची. बुवांनाही मानाचा मुजरा माझ्या करतो, कारण गेल्या वर्षीपासून आज फार दिवसांनी मला त्यांची गाठभेट झालेली आहे. त्यांनाही मानाचा मुजरा, त्यांची तब्येत ठीक राहावी अशीही मी त्यांना ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि गवळण आळवतोय, म्हणायचं काय. कालीच्या सूरबासरीचे वेड श्री हरीचे, लागले जीवाला लागले. गायले माझ्यापेक्षा सुंदर गायले त्यांनी, सुंदर गायले त्यांनी. शेवटीला बाईच्या ते वरदान आहे, त्यांना कोमल गळा आहे. आमचा थोडासा आवाज आता वय वाढल्याप्रमाणे राकड होत जातो. म्हणून गुंतले असे का गुंतले गबाई मान, गुंतले असे का गुंतले सुरबासरीचे वेड श्री हरीचे. अरे लागले जीवाला लागले, आणि ते मलाही लागले. आणि त्यामुळं मी म्हटलं, ही आज चाल आपण निश्चितपणे गाण्याचा प्रयत्न करू. शब्द
सचिन बुवाने लिहिल्यात. पुन्हा एकदा सांगतोय, शब्दांच्या जादूगारांना सगळ्यांना, जिथं बसलेल्या या ठिकाणी प्राउंटिंग करणार. आता मी कुणाला वैयक्तिक बोलत नाही, नाही तर म्हणतात बुवा प्रेक्षकांना बोलतो, पण ते कुणाचे आहेत ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. असो त्यांनी बुधवार मंगळवारीच केलेला आहे, त्यांचा मला इलाज नाही म्हणून म्हणतोय. ऐका, मला म्हणायचं आहे, तुझ्यावर भरोसा ठेवून सारा. नाही, चुकला. ऐका, नारायणाची लक्ष्मी बोले. नारायणाचा अवतार श्रीकृष्ण. राधा म्हणते काय, नारायणाला ती लक्ष्मी बोले, पुरुषोत्तम रामासाठी तुझी सीता मीच झाले. ऐका, जादूगार ऐकत राहा. नारायणाला ती लक्ष्मी बोले, पुरुषोत्तम रामाची सीता मी झाले. अरे जन्मास येऊन, जन्मास गोकुळी निराधी चाले. नारायणाची ही लक्ष्मी बोले, पुरुषोत्तम रामाची सीता मीच झाले. जन्मास गोकुळी मी राधे चाले. आठव्या अवतारी मुकुंदा, अरे मी तुझ्या भक्तीत न्हाले. आता ह्याच्यापेक्षा प्रेमळ भाषा जर असेल कुठे तर तुम्ही सांगावी. सचिन बुवाची बारी लहान थोरांनी बायका पोरांनी बघावी अशी असते, म्हणून म्हणतोय, पती लक्ष्मीचा, तू पती लक्ष्मीचा, सत जन्मीचा. श्रीधरा तू माझा प्रिय सखा. गावठी शब्द आहेत आपल्या गरीबाप्रमाणे, घ्या ऐकून. पती लक्ष्मीचा, सत जन्मीचा. अरे श्रीधरा तू माझा प्रिय सखा. वाट पाहते ही राधिका मुकुंदा. वाट पाहते ही राधिका, पती लक्ष्मीचा, सत जन्मीचा. सावळ्या तू माझा प्रिय सखा. पती लक्ष्मीचा, सत जन्मीचा. सावळ्या तू माझा प्रिय सखा. ओ पती लक्ष्मीचा, सत जन्मीचा. श्रीधरा तू माझा प्रिय सखा. वाट पाहते ही राधिका कन्हैया. वाट पाहते ही राधिका. पती लक्ष्मीचा, सत जन्मीचा. श्रीधरा तू माझा प्रिय सखा. पती लक्ष्मीचा, सत जन्मीचा. सावळ्या तू माझा प्रिय सखा. पती लक्ष्मीचा, सत जन्मीचा. सावळा तू माझा प्रिय सखा. पती लक्ष्मीचा, सत जन्मीचा. सावळा तू माझा प्रिय सखा. नाते हे निराळे आपले जन्मांतरीचे. नाते हे निराळे आपले जन्मांतरीचे.
रूप साठविले हृदयी सावळ्या हरीचे रूप साठविले हृदयी सावळ्या हरीचे हो सावळ्या हरीचे नाते हे निराळे आपले जन्मांतरीचे रूप साठविले हृदयी सावळ्या हरीचे रूप साठविले हृदयी सावळ्या हरीचे रूप साठविले हृदयी सावळ्या हरीचे वृंदावनाला कृष्ण कन्हैयाला वृंदावनाला कृष्ण कन्हैयाला साध घालते ही साधिका हो 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 पती लक्ष्मीचा सत जन्मीचा सावळ्या तुझी मी राधिका पती लक्ष्मीचा सत जन्मीचा सावळ्या तू माझा प्रिय सखा पती लक्ष्मीचा सत जन्मीचा सावळा तू माझा प्रिय सखा पती लक्ष्मीचा सत जन्मीचा सावळा तू माझा प्रिय सखा हो साध घालते ही राधिका वाट पाहते ही राधिका पती लक्ष्मीचा सत जन्मीचा सावळा तू माझा प्रिय सखा पती लक्ष्मीचा सत जन्मीचा सावळा तू माझा प्रिय सखा पती लक्ष्मीचा सत जन्मीचा सावळा तू माझा प्रिय सखा वाट पाहते ही राधिका तुला वाटलं एक अंतर अजून घेणार मला वाटलं त्याला वाटलं अजून एक अंतर आम्ही घेणार आहे मी घेणार पण आणखीन 2-3 कार्यक्रम होणार तुम्हाला आवडले असेल तर निश्चितपणे गाणे आज वेळ आहे वेळेचं बंधन आहे म्हणून एक अंतरा लिहिलाय सावरू कसे मी माझ्या चंचल मनाला बसविले अंतरिया मनमोहनाला चोरून चोरून बघते तुला मी भाबडी तुझी ही वेदिका वाट पाहते ही राधिका लिहिलंय अंतर आता नाही एवढा वेळ नाही म्हणून म्हणतोय कारण लोकांना वाटायला पाहिजे की सचिन बुवाकडे आहे का नाही काही लोकांना वाटतं असं सचिन बुवाला काय लिहिता येत नाही सचिन बुवा लिहिल ना सचिन बुवा तुमची कुंडली लिहिल थांबा जरा दिनांक 6/7/2025 कोकणी कला लांजा राजापूर चिमण फॅन क्लब आयोजित कोकणचा हा हा कलगी तोरा कलगी पुरा लिहिला हो पुरा ओ पुरा ऐका असू द्या होते होऊ शकतं अशी चूक होऊ शकते कलगीवाले शाहीर सचिन कदम आणि तुरेवाले शाहीर देवेंद्र चिमण हा बघा ही आमची अडचण नाही आता आम्ही तुरेवालाच बोलणार आहोत यांना कलगीवाला शिकपर्यंत 2 वर्ष जातील अजून माझा वाक्य लिहून ठेवा हा वेळ लागेल आम्हाला काय तुरवालच म्हणायचं आहे आम्हाला तुरवालच म्हणायचं आहे कलगीवाला म्हणपर्यंत ह्यांच्या नाकीस दव येणार आहे 2-4 वर्ष तरी ह्याच्यात जातील तर म्हणतोय कलगीवाले शाहीर सचिन कदम माझं मी आणि तुरवाले शाहीर देवेंद्र चिमण माझं हे आणि यांचा रविवारी सकाळी 10:30 वाजता प्रबोधनकार ठाकरे हॉल बोरिवली पश्चिम या ठिकाणी मित्रांनो आमचा सामना आहे निश्चितपणे या शाहिरांनी सुद्धा मी विनंती त्यांना करेन मी त्यांचं आवर्जून मी अनेक त्यांच्याबद्दल गवळणी गायल्या लंगडा 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 म्हणून मित्रा मित्रांनो आज मी एखाद्या व्यक्तीला व्यंगावर किती बोलायचं म्हणून मी आज या ठिकाणी चांगली गवळण देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आणि मी चांगलंच देण्याचा प्रयत्न करतो वाकड्यात शिरणाऱ्या वाकड्या मेडीला वाकडा नेम काढायची आमच्या गावात पद्धत आहे ती मी काढी 200 रुपयांचं पारितोषिक आहे कोकणी कला लांजा राजापूर जीवन फॅन आयोजित कोकणचा कलगीतुरा या कार्यक्रमात सुद्धा या आवर्जून मजा येईल आणि म्हणून प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे लेखी विषय बुवांकडे आहे बुवाने आज मला नवीन दिलेला आहे मी त्यांना विचारलेलं आहे त्यांनाच नव्हे तर कोकणातल्या आमच्याकडे पद्धत आहे प्रश्न फुटल्याशिवाय दुसरा विचारायचा नाही आणि म्हणून मी माझ्या शागिर्दांनी सुद्धा माझे शिष्य जे आहेत ते सुद्धा विषय तोच विचारत आहेत मी बुवांना विचारलेला आहे तुमचा पाठ झाला असेल की हो संपूया की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले 2 स्त्रियांच्या संयोगातून परवा